हॉटेलमध्ये थांबलेले. काय म्हणजे भीती वाटते पुढापुढीची? नाही, एक तर त्यांच्यामध्ये सुद्धा खूप गोंधळाची अवस्था आहे. आपण एकंदर सगळंच राजकारण महाराष्ट्राचं जर पाहिलं आणि आपण तुमचं अमरावती पहा, किती किती याच्यामध्ये विभागलोय आपण आता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती पर्याय तयार झाले लोकांना, किती ग्रुप झाले, पक्ष झाले का गट झाले. संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या नीतीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड असं नुकसान महाराष्ट्राच्या राजकारणाचं होतं आहे. ही वस्तुस्थिती इतके तुकडे करून टाकले आपल्या सगळ्यांचे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचे आहे का? काही जागा आहेत आमच्या, आम्ही करतो आहोत. आम्हाला समविचारी जे आहेत आम्ही त्यांना तर बरोबर घेऊन पुढे जाण्याचा आमचा निर्णयच आहे. अमरावतीमध्ये अशी स्थिती आहे की स्पष्ट बहुमत नाहीये. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय खोडके म्हणतात जर गोंधळाची अवस्था आहे. त्या सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते मंडळी लक्ष ठेवून आहे. आधी होते की सीएमचा दौरा करू नगराध्यक्ष महापौर पदाचं आरक्षण आता 22 ला निघणार. आधी चर्चा अशी होती की सीएम साहेब परदेश दौरा आल्याच्या नंतर होईल. नाही, याचा अर्थ सीएम साहेबांनी आरक्षण काढून घ्या असं सांगितलंय. निवडणूक आयोग त्यांच्या म्हणण्याशिवाय काही करीत नाही. त्याचा अर्थ निघेल आरक्षण, पाहूया काय होते. मुंबईचे शिवसेना शिंदे गट काँग्रेसचे कुणी बाजूला जाणार नाही. अत्यंत भक्कम आहे, चांगल्या पद्धतीने राहतील. ही अडचण बिलकुल नाही. अनेक ठिकाणी असे आहे की ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.